डार्क फंटस्टी बिस्किट आहे, 10 रुपयावाला आहे। त्याच्यामध्ये 2 बिस्किट असतात आणि त्या बिस्किटामध्ये चॉकलेट सगळं असतं। सो गाईज बघू शकता आता हे बाहेर लावणार आहे आणि इकडे हे बघू शकता इथे किल्ला आहे। कसे सर्व सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्व तुमचं स्वागत आहे। सो आजचा ब्लॉग आहे मम्मीने आज दिवाळीचं फराळ बनवलंय। सो काय काय बनवलंय तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये राहिले तर बघायला भेटेलच, कारण आजचा फराळ तर मम्मी बनवणार आहे। सो गाईज बाकीच्या ब्लॉगसाठी कंटिन्यू राहा आणि नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर क्लिक पण करा। गाईज घेतलंय त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, नंतर मी घी टाकते, 1 वाटी डालडा, सगळं हा मिश्रण गरम करून घ्यायचं। मिक्सर करून चांगलं मळून घ्यावे। हे सगळं जिन्नस मैद्यामध्ये मिक्स करून घ्यावे। चांगलं तर मळून घ्यावं असं एकदम मळून झालेलं आहे। आता अर्ध्या तासासाठी ठेवून घ्या, आता पुढची नंतर दाखवतो। बघू शकता इकडे आमची शंकरपाळी रेडी झालेली आहे। आता थोड्या टायमाने फ्राय बी करते। चला तुमची दिवाळी कशी झालेली आहे कमेंट्स करून नक्की सांगा। इकडे शंकरपाळी रेडी झालेली आहे आणि आता डब्बा भरून झालेली आहे आणि आता डब्बा लावतो। डन झालेलं आहे शंकरपाळी पूर्ण अख्खा डब्बा भरून बनवलेली आहे मम्मी। हा डो कसलं तयार केलेलं आहे? चकली बनवते, चकलीचं पीठ तयार झालेलं आहे। आता तर चकलीच्या भांड्यात जा। सो गाईज बघू शकता तुम्ही आमची आता चकली काल आम्ही काय बनवलेलं मम्मी? शंकरपाळ्या बनवलेल्या आणि आज चकली बनवायला घेतलेली आहे। गाईज तुमचं पण काय काय झालेलं आहे कमेंट्स करून नक्की सांगा। फायनली डन झालेली आहे चकली आणि आता फ्राय करणार आहे। सो गाईज बघू शकता फायनली बघू शकता इकडे आता चकली तळायला घेतलेली आहे। इकडे अजून 4 चकल्या आहेत, बाकीचे सर्व झालेले आहेत। बाकीचा ब्लॉग तुम्हाला नंतर कंटिन्यू। काय बनवलंय? मक्याचा चिवडा। आता कसा बनवलायस? तळतोय आता। सो गाईज बघू शकता इकडे मम्मी तळायला घेतलेले आहेत आणि हे पहिला काय केलंयस? हे बघा शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची वगैरे तळून घेतलंय, आता मका तळतोय। ओके एव्हरीवन कसे आहेत सर्वजणी? सो आता बाकी बघू शकता तुम्ही। आता आम्ही दुकानात जाते आणि नंतर बघू शकता मम्मी आणि मीनी 2 गोण्या माल आणल्यात। सो बघू शकता तुम्ही आता आम्ही माल लावायला घेतलेला आहे। सो हे बघा ही 1 गोणी आहे काही जणी, ही 1 गोणी बघू शकता। अर्धा माल आता काढला आहे, सर्व ओपन करते मम्मी बघू शकता तुम्ही। तर इकडं हे पूर्ण कुरकुऱ्यांचा माल आहे गाईज आणि हा सर्व रेग्युलर जेवढे आहेत ना त्याचा माल आहे। तो बघू शकता गाईज आता व्हील्सच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत मम्मीने लावायला, कारण बिकॉज गाईज सर्व माल संपलेला आहे कुरकुऱ्यांचा बघू शकता तुम्ही। इकडे तर पूर्ण रिकामच आहेत आणि इथं फक्त 3च पट्ट्या राहिलेल्या आहेत। लिंबू कुरकुरे, लिंबू भेल गाईज आणि साधी भेल आणि तिखट भेलची 3च पट्ट्या राहिल्या आणि हे बघू शकता पॉपरिंग मसाल्यावाला आहे। तर गाईज बघू शकता आता बाकीचे ते लावून झालेलं आहे आणि आता बघू शकता मम्मीने घेतलेले आहेत टॅमॅटो वेफर्स लावायला। इकडे बघू शकता नमकीन लेस पण घेतलेले आहेत बिकॉज गाईज सर्वच वेफर संपलेले आणि हे ऑनियनचे चिप्स बघू शकता गाईज तुम्ही। माय फेवरेट पेरी पेरी, सो बघू शकता पेरी पेरी पण लावलेले आहे गाईज बघू शकता तुम्ही। सो गाईज बघू शकता तुम्ही आता वेफर्स लावून झालेले आहेत आणि आता कुरकुऱ्यांची पट्टी लावायला घेतलेली आहे चटाका बटाका ग्रीनवाला। असं बघू शकता टॅमॅटो कुरकुरे झालेले आहेत। आता लिंबू मिरची कुरकुरे लावलेले आहेत। चायनीज चटाका पटाका झाले आता। सो बालाईचे बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे आहेत कुरकुरे, 4 प्रकारचे आहेत फ्लेवर्स हे बघू शकता तुम्ही। सो गाईज बघू शकता आता कुरकुरे लावून झालेले आहेत। सो आता हे त्रिकोण
फॅमिली हॉट. सो ती पट्टी लावून झाली की लिंबू भेल. सो बघू शकता तिखट शेव मुरमुरा. सो गाईज बघू शकता सर्व अरेंजमेंट करते मम्मी. आधी शेव मुरमुरा. हे लहान मुलांसाठी शेव मुरमुरा हा एकदम चांगला आहे. तो बघू शकता मम्मीने 2 वेफर काढलेले बिकॉज ते आतमध्ये होते. कुठले ते चाट चस्का आणि मसाला मस्ती. आता लावतोय बघा. तो बघू शकता तुम्ही. तो गाईज बघू शकता आता गोणी पूर्ण वतलेली आहे बिकॉज आता एक गोण फरारी चिवडा आणि चीज पॉपरिंग. सो आता ते लावून घेते मम्मी. बघू शकता गाईज तुम्ही. बिकॉज सर्व कुरकुरे संपलेले गाईज बघू शकता तुम्ही. आता बघा कसं मस्तपैकी सर्व भरगतचं दुकान वाटतंय गाईज. सो गाईज बघू शकता आता सर्व कुरकुरे वेफर सर्व अरेंजमेंट करून झालेले लावून पण बघू शकता तुम्ही इकडे. आणि आता मम्मीने घेतलेले आहेत बरण्या. सो सेंटर फ्रेश बर्नी चिंगम. सेंटर फ्रेश चिंगम. सो बघू शकता ते लावून घेतलेलं आहे. मेंटोस मिंट. त्याच्यावर आम्हाला ह्या जेल फ्री भेटलेला आहे. सो बघू शकता आता लावून घेतलेलं आहे इकडे. डार्क फंटस्टी बिस्किट आहे. 10 रुपयावाला आहे. त्याच्यामध्ये 2 बिस्किट असतात आणि त्या बिस्किटामध्ये चॉकलेट सगळं असतं. सो गाईज बघू शकता आता हे बाहेर लावणार आहे. आणि इकडे हे बघू शकता इथं खिल्लं आहे. सो इथं लावून घेतलेलं आहे डार्क फंटस्टी. सो बघू शकता शाहरुख खान फेमस. सो गाईज बघू शकता आता झालेलं आहे ते लावून. आणि आता इकडे मम्मीने काय लावायला घेतले मम्मी. सो ऐकू दे काय लावायला घेतलं. सोयाबीन लावले. सोयाबीन. सो गाईज बघू शकता इथं मम्मीने दुसरी गोणी पलटी केलेली आहे. आता सर्व गोणी दुसरी पण ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व बिस्किट आहेत. सो अजून काय स्नॅक झिगझॅग मारीगोल्ड चणे. हा 10 वाला चीज केकर. लहान मुलांना आवडणारा चुपाचूप. बॅक साईड दाखव. बॅक साईड चुपाचूप. हां. सो गाईज हा 5 रुपयाला भेटतो. आणि आता नवीन फ्लेवरचं चॉकलेट पावडर 1 रुपयाला भेटते गाईज ही. आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे ओरिओ बिस्किट पण आहे. लक्स. हा साबण वापरल्याने आपलं त्वचा एकदम फ्रेश राहते. लक्स साबण. रिन साबणाची पेटी आहे. सो आता बिकॉज इथे रिन साबण संपलेले. सो मम्मी लावून घेते सर्व. पण बिकॉज सर्व साबण संपलेले. सो आता लावून घेतले बघू शकता तुम्ही. 10 रुपयाचा रिन साबण. सो गाईज बघू शकता तुम्ही 30 ग्रॅमवाला. सो आता विम बार पण इथे गाईज संपलेले आहेत. सो लावून घेते मम्मी. बघू शकता तुम्ही. सो बघू शकता तुम्ही विम बार पण लावून घेतलेले आहेत. आणि पूर्वीला वेफर झाले तुमचे पैसे पूर्ण. साखर आहे द्या 1/2 किलो. एक चाट चस्का द्या. काय बाय त्या जागी ठेवू बरं. आणि घे तुला काढून घे. उघडलं नाही. 2 रुपयावाली चौकी चौकी. चौकी चौकी. सो गाईज सर्वांना फेवरेट आहे चॉकी चॉकी. बघू शकता आता अमेझिंग लावून घेते बिकॉज त्या दुसऱ्या गोणीमध्ये होतं. मक्यापासून बनवले. कॉर्नपासून बनवलेलं आहे गाईज हा पेपर्स. सो लावते मम्मी. बघू शकता तुम्ही. सो गाईज बघू शकता तुम्ही आता इथं घेतलेलं आहे A to Z 5 वाला. सो आता बघू शकता आता हा बाहेर जाऊन लावते बिकॉज हे बघा इकडे बाहेर सर्व कुरकुरे लावतो आम्ही ना. त्यामुळे 5 वाल्यामध्ये वेफर्स A to Z लावलेले आहे गाईज. बघू शकता तुम्ही. इथं डिंगडॉंग आहे. चाऊमिन आहे. सो बघू शकता तुम्ही सर्व लावून घेतलेलं आहे मी.
सर्व प्रकारची चॉकलेट आहेत. सो मार्शमेलो पण आहे. मार्शमेलो आता बघू शकताय न्यू प्रकारचे मार्शमेलो आलेले आहेत, डिझाईन व्हरायटी ऑफ. बघू शकता. काय बोलशील मम्मी आपल्या ब्लॉगरना, क्युटी फॅमिलीला? एक दिवस तरी आमच्या दुकानाला नक्की विजिट द्या. नक्की या. सो गाईज बघू शकता तुम्ही आता सर्व लावून झालेलं आहे ना. सो बघू शकता गाईज दुकान कसं मस्तपैकी भरलेला वाटतं, बिकॉज काल सर्व रिकामं होता पाऊस आल्यामुळे. सो आता आमच्या साई जीवन स्टोअरला नक्की विजिट द्या गाईज, आणि खूप मस्त आहे. आणि हा शॉप तुम्हाला घाटकोपरमध्ये भेटणार आहे, आणि घाटकोपर पूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला DM बॉक्समध्ये मेन्शन करते गाईज. बाय बाय. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका. आणि तुम्हाला काय काय दुकानामध्ये खायला आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.